मम्मी आणि मावशी, खरंच या दोघींचा मला खूप जास्त अभिमान वाटतो. कारण आतापर्यंत 25 ते 30 वर्ष या दोघी रोज 10 ते 5 शाळा करून, घरचं वगैरे सगळं करून मला आणि आमच्या ओंकारला सुद्धा एक खूप जास्त चांगलं शिक्षण यांनी दिलेलं आहे आणि खूप जास्त चांगली व्यक्ती बनवण्यासाठी यांनी आमच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. याबद्दल मी नेहमीच त्यांची ग्रेटफुल राहील. पहिल्यांदा या गोष्टी आम्हाला एवढ्या समजत नव्हत्या की या दोघींनी किती कष्ट केलेले आहे, पण जसं जसं मोठे होईल तसं त्या गोष्टी खूप जास्त जाणवू लागल्या आहेत आणि असंही वाटू लागलं आहे की त्यांना खूप जास्त आता आरामाची गरज आहे. म्हणूनच मी त्यांना इकडे 4 दिवस घेऊन आले होते आणि म्हटले एक दिवस त्यांच्यासाठी खास असा राखीव ठेवू. म्हणून मी सुद्धा त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि पहिले तर मी त्यांना इथे अन्ना इडलीमध्ये घेऊन गेले होते. त्यांना काय हवं नको ते नाश्ता त्यांनी इथं केला होता. मग तुळशीबागेमध्ये घेऊन गेलो. त्यांना तांब्या पितळेच्या वस्तू, काही शालेय वस्तू किंवा रोज शाळेसाठी ज्या वस्तू लागतात त्या सुद्धा घ्यायच्या होतात, हेअर ॲक्सेसरीज वगैरे त्या सुद्धा त्यांनी येथे घेतल्या. शाळेसाठी नेसायला रोज त्यांना साड्या लागतात सिंपल अशा, सो त्या साड्यासुद्धा त्यांनी इथं घेतल्या होत्या. त्यासाठी मी त्यांना तथास्तू किंवा जोगेश्वरी या दुकानांमध्ये नेलं होतं. आणि ही जी साडी आहे ती मी मावशीसाठी घेतली होती कारण मला ती खूप जास्त आवडली होती. सो मी म्हटलं चल मी तुला ती घेऊन देते. त्यानंतर सजावट या शॉपमध्ये आम्ही खूप जास्त बेडशीट्स किंवा ब्लँकेट असे घेतले. मी तुम्हाला रिकमेंड करेल तर तुम्हाला सुद्धा अगदी रिझनेबल रेटमध्ये छान फॅन्सी असे बेडशीट्स किंवा ब्लँकेट्स हवे असतील तर तुम्ही सजावट या शॉपला नक्की व्हिजिट करू शकता. आणि हा आहे शेवगा जो की मला मावशीने गिफ्ट केला आहे. याला आम्ही शेवगा म्हणतो. याने चकली किंवा शेव पाडली जाते. तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आईला असं छान असं फिरायला नेता का मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर फॉलो करा.